जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आपण आत्तापर्यंत 37 भाग पाहिले. 37व्या भागामध्ये आपण यशोधरा आणि राहुल यांच्याशी भगवान बुद्धांची भेट हा प्रसंग पाहिला. पुढील भाग, शाक्यांनी केलेले स्वागत. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या शाक्य जनपदास परतले तेव्हा आपल्या देशबांधवात 2 तट पडलेले असल्याचे त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. त्यामुळे त्यांच्या प्रवज्जेपूर्वी शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाची भूमिका केली होती, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्यावेळेस जे त्यांचे विरोधक होते त्यांनी यावेळी सुद्धा त्यांना साधारण अभिवादन करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. जे त्यांना अनुकूल होते त्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते. त्या सर्वांनी आता भगवंतांच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परतताना त्यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. ज्या कुटुंबांनी एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात शुक्लोदनाचे कुटुंबही होते. शुक्लोदनाला 2 मुले होती. एकाचे नाव अनिरुद्ध, जो फारच सुकुमार होता व अगदी लाडात वाढलेला होता. दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी गृहत्याग कर किंवा मी करीतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात ते तर ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर शेताला पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. कापणी झाल्यावर ते पीक बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर बैलाद्वारे त्याची मळणी करावी लागेल. ते झाल्यावर मग पेंढा वेगळा करावा लागेल. ते झाल्यावर त्यातील तूस काढून टाकावे लागेल. ते झाल्यावर मग धान्य पाखडावे लागेल. नंतर ते पीक कोठारात साठवून ठेवावे लागेल. आणि हे सर्व झाल्यावर त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. हे काम कधीच संपत नाही. माणसाच्या कामाला कधीच अंत नसतो. अहो, आमचे काम कधी संपेल? माणसाच्या श्रमाचा शेवट कधी होईल? आपल्या पंचेंद्रियाच्या सुखभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कधी मिळेल? प्रिय अनिरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. माणसाच्या कामांना व त्याच्या श्रमांना कधीच अंत नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तूच कर, मीच गृहहीन होतो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, मी गृहत्याग करून प्रवज्जित होण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात दोघात कोणताही दोष मला दिसत नाही. मला ठाऊक आहे की केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असताना प्रवज्जित होण्यास कशी संमती देऊ? पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य जनपदावर शाक्य राजा भद्दीय याची सत्ता होती आणि तो अनिरुद्धचा मित्र होता. त्यामुळे राजा आपले राज्य सोडून कधीही जाणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दीय याने गृहत्याग केला तर तू सुद्धा त्याच्याबरोबर प्रवज्जित होऊ शकतोस. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा,
माझ्या गृहत्यागात व प्रवज्जा घेण्यात तुझ्यामुळे अडथळा आला आहे. मग प्रिय मित्रा, माझ्यामुळे जर अडथळा आला असेल तर मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू गृहत्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही गृहत्याग करूया. भद्दिय म्हणाला, प्रिय मित्रा, गृहत्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास सांगितले तर मी ते करीन. तू एकटाच गृहत्याग कर. प्रिय मित्रा, जर तू गृहत्याग केलास तरच मी करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच तर म्हणालास की जर तुझ्या गृहत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. मी देखील तुझ्या गृहत्यागात तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही गृहत्याग करूया. शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्षे थांब. 7 वर्षानंतर आपण बरोबरच गृहत्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्षे थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुदत कमी करीत 6 वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती 1 महिन्यांवर आणि मग एका पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग राजा भद्दिय म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपवीपर्यंत 7 दिवस तरी थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नाहीत. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे राजा, शाक्य, भद्दिय, अनिरुद्ध, आनंद, भृगू, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सेनेसह बाहेर पडले. ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि सीमोल्लंघन करून शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी आपल्या सुंदर सुंदर वस्तू काढल्या आणि त्या आपल्या सुंदर कापडात गुंडाळून त्यांनी त्याचे गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले, उपाली, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धांकडे त्यांची शरण ग्रहण करण्यास जात आहोत. आणि मग ते पुढे निघून गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली कपिलवस्तूला जाण्यासाठी परतला. जय भीम. नमो बुद्धाय.